नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आहे आसान भाषा में. तर आज आपण प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर ऑन नो लोड हा टॉपिक बघणार आहे. ठीक आहे. तर प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर ज्यावेळी नो लोड कंडिशनला असतो त्यावेळी तो कसा वर्क करतो, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय चेंज होतात, आय नॉट नो लोड करंट कसा असतो ते आपण शिकणार आहे. आणि हा थोडासा इम्पॉर्टंट टॉपिक आहे बरं का. यावरचे थेरोटिकली किंवा एक छोटेसे एमसीक्यूज विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तर प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर नो लोडला कसा वर्क होतो हे समजण्यापूर्वी आपल्याला थोडेसे अझम्पशन्स करावे लागतात की हे कंडिशन आपण कुठल्या अझम्पशनला करतोय की ट्रान्सफॉर्मर मध्ये कोणताही वाइंडिंगचा रेजिस्टन्स नाहीये किंवा ट्रान्सफॉर्मर मध्ये कोणताही लिकेज रिएक्टन्स होत नाहीये. त्या केसला आपण हे फाइंड आउट करणार आहे. ठीक आहे. तर नो लोड मीन्स नो लोड. इथं जसं तुम्ही बघता प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर ऑन नो लोड. या नो लोड म्हणजे काय असतं की ही जी सेकंडरी बाजू दिसते, सेकंडरी साईड आहे, ही या साईडला लोड लावायचा नाही. लोड इज डिस्कनेक्टेड. ज्यावेळी लोड आपण डिस्कनेक्ट करतो त्यावेळी इथून काही करंट फ्लो होईल का बरं? कारण की इथं जर लोडच लावलं नसेल तर करंट फ्लो होणार नाही. त्यामुळे I2 इज 0. ठीक आहे. ज्यावेळी ओपन सर्किट असतं त्यावेळी I2 हा आपला 0 असतो. हा तर ही ट्रान्सफॉर्मरचं एक रिप्रेझेंटेशन आहे. ही प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग आहे. प्रायमरी वाइंडिंगचे टर्न्स N1, सेकंडरी वाइंडिंगचे टर्न्स N2. प्रायमरी याचा अप्लाइड व्होल्टेज V1, इथं इंड्युस्ड EMF E1, इथं इंड्युस्ड EMF E2 आणि हे टर्मिनलचं व्होल्टेज V2. ठीक आहे. हा कोर आहे आणि यातले हे फ्लक्स फ्लो होत आहेत अपवर्ड डायरेक्शनला असे. आता काय होतं आपण बघूयात. नो लोडला प्रिन्सिपल कसं, मी इथून एसी व्होल्टेज मी अप्लाइड केलं. ठीक आहे. मी तर एसी व्होल्टेज अप्लाइड केलं त्यावेळी काय होतं, इथून एक I नॉट हा एक नो लोड करंट फ्लो होतो. ठीक आहे. हा नो लोड करंट फ्लो होतो. हा जो नो लोड करंट आहे हा बेसिकली यामध्ये दोन कंपोनंट असतात. म्हणजे हा जो I नॉट आहे म्हणजे नो लोड, ठीक आहे, I नॉट जो आहे नो लोडचा, त्याची ऍक्च्युली बेसिकली दोन भागामध्ये तो असतो. त्याचे ऍक्च्युली दोन कंपोनंट असतात. तर ते कोणते, एक असतो I म्यू आणि एक असतो IW. या I म्यू म्हणजेच त्याला मी IM असं म्हणतो आणि या IW लाच मी IC हे सुद्धा म्हणतो. ही त्याची दुसरी नाव आहेत. ठीक आहे. तर हे आपण बघणार आहे नक्की काय असतं. म्हणजे प्रिन्सिपल काय, इथं व्होल्टेज अप्लाइड केलं, करंट फ्लो झाला, फ्लक्स क्रिएट झाले, हे फ्लक्स इथं लिंक झाले, तेच फ्लक्स इथं लिंक झाले, व्होल्टेज E1 इंड्यूस झालं, व्होल्टेज E2 इंड्यूस झालं. ठीक आहे. इथं टर्मिनल अक्रॉस आपल्याला V2 हे व्होल्टेज मिळालं. आता हे तर प्रिन्सिपल झालं, पण इम्पॉर्टंट काय की जे हा करंट जो येतो, आता इथं मी लोड लावलाय का नाही, त्यामुळे इथून लोडमधनं करंट फ्लो होतोय का नाही, पण इथून करंट फ्लो होतोय. हा जो करंट आहे तो आहे नो लोड करंट. आलं लक्षात. हा जो करंट आहे इथं लोड लावलेला नाहीये त्यामुळे जो करंट फ्लो होणार तो नो लोडचा करंट झाला. हा I नॉट. मग हा I नॉट अगेन दोन भागांमध्ये आपण डिवाइड करतो. एक असतो IM आणि एक असतो IC. ठीक आहे. तर इथं मी लिहिलंय बघा, IW आणि IM किंवा IW ह्यालाच आपण काय म्हणतो IC, हे सुद्धा आपण त्याचं दुसरं नाव आहे. ठीक आहे. तर I म्यू किंवा IM म्हणजे काय असतो की तो असतो मॅग्नेटायझिंग करंट. ठीक आहे. तो काय असतो, मॅग्नेटायझिंग करंट. आणि IW किंवा IC जो असतो तो असतो कोर लॉस कंपोनंट ऑफ अ करंट. हा काय असतो, कोर लॉस कॉम्पोनंट ऑफ करंट, नो लोड करंट. ठीक आहे. तर आता पहिल्यांदा आपण हा IM या IM म्हणजेच I म्यू याबद्दल आपण बघणार आहे. ठीक आहे. तुम्ही यापैकी कोणतंही एक नाव वापरा. मोस्टली मी जास्त यूज करताना IM यूज करतो. तर यामध्ये मी दोन्ही पण यूज केलेले, तुम्ही कोणतेही एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हा जो IM आहे म्हणजेच मॅग्नेटायझिंग करंट, तो या नो लोड करंटचा एक भाग आहे. बरोबर. तर याचं फंक्शन काय असतं, या मॅग्नेटायझिंग करंटचं फंक्शन काय असतं की काय करतो, हा जो आपला कोर आहे, हा कोर कुठल्या मटेरियलचा बनलाय आपला, CRGO. कोर कोणत्या मटेरियलचा बनलाय, CRGO. तर CRGOचा जो कोर आहे त्याला मॅग्नेटाइज करण्याचं काम हा मॅग्नेटायझिंग करंट करतो. त्याला काय करतो, मॅग्नेटाइज करतो. मग मॅग्नेटाइज का करतो, कारण की आपल्या या कोरमध्ये फ्लक्स सेटअप व्हायला पाहिजेत आणि हेच फ्लक्स इकडे लिंक करणार आहेत आणि इथं लिंक करणार आहेत. त्यामुळे आपल्याला कोरला मॅग्नेटाइज करावं लागतं आणि कोरला मॅग्नेटाइज करण्यासाठी आपल्याला नो लोड करंट मधला मॅग्नेटायझिंग कंपोनंट ऑफ करंट हा त्याच्यासाठी हेल्पफुल असतो. तो IM काय करतो, कोरला मॅग्नेटाइज करायचं काम करतो. आणि हा IM काय करतो, म्हणजे IM मुळेच फ्लक्स प्रोड्यूस होतात मेनली. आलं लक्षात. मॅग्नेटायझिंग करंटमुळे फ्लक्स प्रोड्यूस होतात. त्याच्यामुळं जेव्हा आपण फेजर डायग्राम ड्रॉ करणार त्यावेळी मॅग्नेटायझिंग करंट आणि तो फ्लक्स हे दोन्ही पण कसे काढणार आपण, इन फेज. का, कारण की एकमेक या IM मुळेच फ्लक्स तयार होतात. त्यामुळे ते दोन्ही कसे दाखवणार आपण, इन फेज. आलं लक्षात. ठीक आहे. दुसरं, या IM म्हणजेच हा जो मॅग्नेटायझिंग करंट आहे ह्याची वेगवेगळी नावं आहेत. त्याला काय म्हणतात, रिएक्टिव्ह कंपोनंट ऑफ नो लोड करंट. त्याचप्रमाणे त्याला म्हणतात वेटलेस कंपोनंट ऑफ नो लोड करंट.
ठीक आहे, याची दोन नावं काय आहेत, रिएक्टिव्ह कंपोनंट आणि वेटलेस कंपोनंट. रिएक्टिव्ह आणि वेटलेस ही त्याची दोन नावं आहेत. ठीक आहे, ह्याचं फंक्शन काय आलं मॅग्नेटायझिंग करंटचं काय. त्याचप्रमाणे आता आयडब्ल्यू म्हणजे हा दुसरा पार्ट बघूयात, आयडब्ल्यू किंवा आयसी. तर हा काय आयसी म्हणजे काय, हे आयसी का लक्षात ठेवायचं, सी वरनं काय येतं की कोर लॉस कंपोनंट. आयसीचं आयडब्ल्यू किंवा आयसीचं दुसरं नाव काय, कोर लॉस कंपोनंट ऑफ अ नो लोड करंट. हा काय करतो, या कोरमध्ये काहीतरी लॉसेस होतात. या कोरमध्ये आपण काय बघितले, दोन लॉसेस असतात, एक वाइंडिंग मध्ये होणारे आणि एक या कोरमध्ये होणारे. तर कोरमधले होणारे जे लॉसेस आहेत त्याला म्हणायचं कोर लॉसेस. तर या कोर लॉसेसला सप्लाइड करणारे लॉसेस असतात, त्याला काय म्हणायचं आयसी. तो सप्लाइड करणारा करंट असतो तो असतो आयसी. ठीक आहे, तर तो कोर लॉसेसला काय करतो, सप्लाइड करतो. म्हणजे कोणते कोर लॉसेस, एडी करंट आणि हिस्टेरिसिस लॉस. आणि या आयडब्ल्यू किंवा आयसीचं दुसरं नाव काय, ऍक्टिव्ह आणि वेटफुल कंपोनंट ऑफ नो लोड करंट. हा आयएम काय होता रिएक्टिव्ह, हा आहे ऍक्टिव्ह, हा होता वेटलेस आणि हा होता वेटफुल. या दोघांमध्ये जर मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम ओरिएंटेड कोणता तर तो असतो आयएम, म्हणजेच मॅग्नेटायझिंग करंट. हा खूप इम्पॉर्टंट असतो. याचा अर्थ असं नाही की हा इम्पॉर्टंट नाही, हा सुद्धा आहे, पण याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टन्स याला दिलं जातं, कारण की यावर खूप जास्त पॅरामीटर्स डिपेंड असतात मॅग्नेटायझिंग करंटवरती. ठीक आहे, तर हे आपण बघितलं. या ऍक्टिव्हला काय, आयडब्ल्यूला काय म्हणायचं, ऍक्टिव्ह आणि वेटफुल कंपोनंट ऑफ नो लोड करंट. त्याचप्रमाणे आता हा जसा आयएम जो फ्लक्सच्या सिरीजमध्ये होता, इन फेज होता, तसा हा आयडब्ल्यू कशाच्या सिरीज फेजमध्ये असतो, V1च्या फेजमध्ये असतो. म्हणजे अप्लाइड व्होल्टेज V1च्या फेजमध्ये असतो. ठीक आहे, मग या दोघांची फेजर सम केली ना तर मला आय नॉट मिळतो. या दोघांची फेजर सम केली की मला काय मिळतो, आय नॉट मिळतो. आणि हा जो आय नॉट असतो म्हणजे नो लोड करंट, हा खूप कमी असतो. म्हणजे जर ट्रान्सफॉर्मर डिझाईन करताना आपण 100 एम्पियरला डिझाईन केला, म्हणजे त्याचा रेटेड करंट आहे 100 एम्पियर, तर नो लोड करंट किती असतो, मोस्टली 3 एम्पियर टू 5 एम्पियर. म्हणजे हा 3 to 5% ऑफ रेटेड करंट एवढा असतो. आलं लक्षात, 3 to 5% ऑफ रेटेड करंट एवढा असतो, आणि त्यामुळे नो लोड करंट कमी असतो. हा, तर आता आपण फेजर डायग्राम बघणार आहे नो लोड या कंडिशनची. तर नो लोडला फेजर डायग्राम जी असते, आता ही फेजर डायग्राम थोडीशी इम्पॉर्टंट आहे. बाकी सर्व फेजर डायग्राम पेक्षा ही डायग्राम जरा इम्पॉर्टंट आहे का ते आपण बघणार आहे. ठीक आहे, तर नो लोड कंडिशनला मी काय सांगितलं की फ्लक्स, आता मी जनरली काय म्हणतो, मी फ्लक्स हा नेहमी रेफरन्सला घेतो, म्हणून या हॉरिझॉन्टल लाईन काढली एक्स एक्सिसला, त्याला मी म्हटलं फाय एम. तर आपण जसं म्हटलं की एसी व्होल्टेज अप्लाइड केल्यामुळे जो फ्लक्स प्रोड्यूस होतो तो पण कसा असतो, सायनोसायडल फ्लक्स असतो. त्याच्यामुळे फ्लक्सचं इक्वेशन काय आलं, फ्लक्स इज इक्वल्स टू फाय एम साइन ओमेगा टी. ठीक आहे, हे का आलं, कारण की एसी व्होल्टेज अप्लाइड केलं त्यामुळे फ्लक्स पण अल्टरनेटिंग होतात, त्याच्यामुळे फाय एम साइन ओमेगा टी. नाव जसं आपण हे बघितलं, हे तर तुम्हाला माहिती आहे, E1 E2 खाली का, V1 वरती का, कारण की फ्लक्स प्रोड्यूस होतो. तोच फ्लक्स काय करतो, E1 हे व्होल्टेज प्रायमरी वाइंडिंग मध्ये तयार करतो आणि E2 हे व्होल्टेज सेकंडरी वाइंडिंग मध्ये तयार करतो. ठीक आहे, आणि ते लेन्स लॉनुसार काय करतात, ते त्याच्या कॉज ऑफ प्रोडक्शनला अपोज करतं, त्यामुळे हे दोन्ही आले खालच्या रिव्हर्स डायरेक्शनला. त्यावरून काय करतं आपल्याला, E1 E2 काय करतायत, लॅग करतायत फाय एमला बाय 90 डिग्री. नाव इम्पॉर्टंट काय, हे दोन स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहेत. हा फाय एमच्या सिरीजमध्ये कोण असतो, IM म्हणजे मॅग्नेटायझिंग करंट. कोण असतो, IM किंवा मॅग्नेटायझिंग करंट. आणि V1च्या इन फेज मध्ये कोण असतं, IW असतो किंवा IC असतो. आलं लक्षात, हे दोन त्याच्या इन फेज असतात. म्हणजे फाय एमच्या सिरीजमध्ये IM आणि V1च्या सिरीजमध्ये IC किंवा IW, हे दोन्ही सिरीजमध्ये असतात, हे दोन्ही इन फेज असतात. नाव आता काय करायचं आपण, की आपल्याला आहे ना आय नॉट काढायचा आहे. आता मी तुम्हाला सांगताना मग काय म्हटलं, आय नॉटचेच दोन भाग होते, एक होता IM आणि एक होता IC किंवा IW. तर आता आपण काय करणार, या दोघांचे फेजर सम येणार, म्हणून मी हा जो फेजर आहे त्यालाच पॅरलल मी फेजर इथं काढला, आणि या फेजरला पॅरलल फेजर मी इथं ड्रॉ केला. हा जो मीटिंग पॉईंट आहे तो मी इथून डायगोनल 0 पासून मी ड्रॉ केला, तर हा माझा फेजर आला आय नॉट, म्हणजे नो लोड करंटचा माझा फेजर आला. ठीक आहे, तर ही झाली त्याची फेजर डायग्राम एवढीच. आणि व्होल्टेज V1 आणि नो लोड करंट आय नॉट, अँगल बिटवीन व्होल्टेज आणि करंट असतो तो फाय आला. आले लक्षात, तो आला फाय नॉट. मग आपण काय केलं, आता हा जो ट्रँगल कन्सिडर करा फक्त, ओ हा ए आणि बी, OAB हा ट्रँगल जर तुम्ही कन्सिडर केला तर हा आला फाय नॉट. त्याच्यावरनं आहे ना की आपण कॉस फाय नॉट करू शकतो का, कॉस फाय नॉट तो काय असतो, लगतची बाजू भागिले कर्ण. लगतची बाजू कोणती आहे, ही IW डिवायडेड बाय डायगोनल कोणता आहे, हा तो आहे आय नॉट. म्हणून कॉस फाय नॉट इज इक्वल्स टू IW अपॉन आय नॉट. हे आलं लक्षात तुम्हाला. ठीक आहे,
आता सिमिलरली साइन फाय नॉट असल्यावर काय असतं, अपोजिट साइड डिवायडेड बाय डायगोनल साइड. अपोजिट साइड कोणती आहे, आय एमचाच फेजर इथं काढले, त्यामुळे आय एम डिवायडेड बाय आय नॉट. ठीक आहे, त्यामुळे इथे एक लिहितो मी, साइन फाय नॉट इज इक्वल्स टू काय आलं, आय एम अपोजिट साइन डिवायडेड बाय डायगोनल इज वॉट, आय नॉट. ठीक आहे, यावरूनच मी काय केलं आता, आय डब्ल्यू म्हणजे काय आलं माझा, आय डब्ल्यू आय नॉट इंटू कॉस फाय नॉट. तेच इथे लिहिले बघा, आय सी इज इक्वल्स टू आय डब्ल्यू इज इक्वल्स टू आय नॉट इंटू कॉस फाय नॉट. क्रॉस मल्टिप्लाय केलं ते, आलं लक्षात. सिमिलरली आय एम और आय म्यू इज इक्वल्स टू आय नॉट हा इंटू साइन फाय नॉट, तेच इथे लिहिलं, आय नॉट इंटू साइन फाय नॉट. समजलं. फक्त एवढी फेजर डायग्राम लक्षात आली की हे फॉर्म्युलेज येतात, आणि या फॉर्म्युलेवरचं गणित विचारलं जातं बरं का. मोस्टली एकदम छोटे छोटे न्यूमेरिकल असतात, त्यामुळे हे विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे मी ते काय लिहिले बघा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, आणि स्टार पण केले त्याला. त्यामुळे ही फेजर डायग्राम थोडीशी तुम्ही लक्षात ठेवा. आलं. आता हा आय नॉट जो आहे तो या दोघांचा काय घेतलाय आपण, फेजर सम घेतले. त्याच्यामुळे फेजर समला आपण डायरेक्ट लिहितो का, आय डब्ल्यू प्लस आय एम इज इक्वल्स टू आय नॉट, असं आपण नाही लिहित. फेजर समच्या वेळी आपण काय लिहितो, अंडर रूट आय डब्ल्यू स्क्वेअर प्लस आय एम स्क्वेअर इज इक्वल्स टू आय नॉट. त्यामुळेच मी ते लिहिलंय, आय नॉट इज इक्वल्स टू आय डब्ल्यू स्क्वेअर प्लस आय एम स्क्वेअर, आणि त्याला अंडर रूट टाकलं. ठीक आहे, तर आपल्याला मोजून किती फॉर्म्युले, आता फॉर्म्युले लक्षात ठेवायची पण गरज नाही. एवढी फेजर डायग्राम समजली तर या अँगलनुसार आपण कॉस फाय नॉट काढू शकतो, साइन फाय नॉट काढू शकतो, आणि त्याला क्रॉस मल्टिप्लाय केले की आपल्याला आय डब्ल्यू आणि आय एम चे फॉर्म्युले मिळतात. लक्षात. त्यामुळे हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या, फॉर्म्युले पण इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. आणि काय होतं, ही आपण जी कंडिशन बघितली, ही कोणती कंडिशन बघितली आपण, नो लोडची कंडिशन बघितली. आता मला सांगा, ट्रान्सफॉर्मरला आपण लोडच कनेक्ट नाही केलेला, मग ट्रान्सफॉर्मरचं आउटपुट काय असेल बरं. ट्रान्सफॉर्मर आपल्याला युजफुल आउटपुट देणार आहे का काही, नाही. ट्रान्सफॉर्मर जी पॉवर घेणार, ज्यावेळी लोड नाही आपला काही, ज्यावेळी आपल्या सिस्टीमला काहीच लोड नाहीये, म्हणजे नो लोड आहे, त्या केसला ट्रान्सफॉर्मर जी पॉवर घेणार ते सर्व लॉसेसच झाले ना, कारण की आपल्याला आउटपुट मिळते का, आपल्याला आउटपुट नकोच आहे ऑलरेडी काय, बरोबर. पण त्यावेळी सुद्धा ट्रान्सफॉर्मर पॉवर घेतोय, म्हणून नो लोडची जी पॉवर असते ना, त्यालाच आपण म्हणतो ट्रान्सफॉर्मरचा लॉस. मग आता आपण काय म्हणतो की ट्रान्सफॉर्मरमध्ये आता लोड आहे का, नाहीये. लोड नसल्यामुळं होणारे कॉपर लॉसेस होणार का, नाही. का, कारण की करंटच फ्लो नाही होते, त्यामुळे कॉपरचे पण लॉस नाही होणार. मग कोणता लॉस होणार, तर तो होणार कोरचा लॉस. म्हणून नो लोड पॉवरलाच आपण म्हणतो कोरचे लॉस. हे आलं का लक्षात तुम्हाला, की नो लोडच्या पॉवरलाच कोरचा लॉस का म्हणतो, कारण की ट्रान्सफॉर्मर कोणताच पॉवर कंझ्युम करतोय पण आउटपुट आपल्याला आपण काहीच घेत नाहीये, म्हणजे तो लॉसच झाला एक प्रकारचा. मग तो लॉस कोणता झाला, तर तो झाला कोर लॉस झाला. मग तो कोर लॉस म्हणजे पी इज इक्वल्स टू काय येतं, व्ही आय कॉस फाय. ठीक आहे, व्ही आय कॉस फाय. मग आता हे V1 म्हणजे अप्लाइड व्होल्टेज V1, आय म्हणजे कोणता करंट, आता नो लोडला मोजतोय ना, म्हणून आय म्हणजे नो लोडचा करंट असतो, आणि कॉस फाय नॉट म्हणजे नो लोडचा पॉवर फॅक्टर असतो. ठीक आहे, तर पी नॉट इज इक्वल्स टू V1 आय नॉट कॉस फाय नॉट. म्हणजेच एक लक्षात ठेवा, व्ही आय कॉस फाय हाच फॉर्म्युला येतो. आणि हे बघितलं तुम्ही, आय नॉट कॉस फाय नॉट, हे इथं तुम्हाला दिसतंय आय नॉट कॉस फाय नॉट, म्हणजेच काय, आय सी म्हणजेच आय डब्ल्यू. मग याला अजून सुद्धा हे यामध्ये लिहितो आपण, पी नॉट इज इक्वल्स टू V1 इंटू आय डब्ल्यू. आय डब्ल्यू म्हणजेच कोर लॉस कॉम्पोनंट ऑफ नो लोड करंट. तर हे त्याचे फॉर्म्युले आहेत, पी नॉट इज इक्वल्स टू V1 आय डब्ल्यू. तर यावरचे आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहेत तुमच्या क्वेश्चन सिरीजमध्ये, त्यावरून तुम्हाला आणखीन यावरचे कॉन्सेप्ट जास्त क्लिअर होतील. पण त्याआधी तुम्ही हे 4 फॉर्म्युलेस लक्षात ठेवा, हे 2 फॉर्म्युले लक्षात घ्या, आणि ही फेजर डायग्राम लक्षात ठेवा. ठीक आहे, थँक्यू.